मी सध्या भंडारा ते करडी या रस्त्यावर उभा आहे आणि आपण बघू शकता की या गावामध्ये सकाळच्या सुमारास एक अपघात झाला। एक रेतीची वाहतूक करणारी गाडी आणि सोबतच जर बघितले असेल तर दुधाच्या वाहन आहे त्याच्यामध्ये अपघात झाला। या अपघातामध्ये मोठा भीषण अपघात झाला। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर रोज जळ वाहतूक येत असते आणि याची समस्या सामान्य नागरिकांना असते। आपण बघू शकता की गावकऱ्यांनी इथे रस्ता धरून लावलेला आहे। एकंदरीत यांची मागणी आहे की मोठ्या प्रमाणात इथे रोजच्या रोज इथे ट्रक येत असतात आणि याचा परिणाम येथील गावकऱ्यांना होत असते। आपण जर बघितले असेल की शाळकरी मुले असतील किंवा शेतात जाणारे शेतकरी बंधू असतील यांना सुद्धा या रस्त्याचा मोठा प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। आणि एकंदरीत जर बघितले असेल तर नागरिकांनी संपूर्ण हा रस्ता संपूर्ण धरून लावला आहे। इथे आपण जर बघितले असेल तर एसटी बस आहे, ते एसटी बस इथे लावून धरली आणि यांची एकच मागणी आहे की इथे जे जळ वाहतूक होते ते जळ वाहतुकीवर कुठेतरी आळा बसावा पोलीस प्रशासनाकडून। या सगळ्या संदर्भानं बोलण्यासाठी आपल्यासोबत गावकरी आहेत ज्या लोकांनी हा रस्ता धरून लावला आहे। काय मागणी आहे तुमची, कशासाठी तुम्ही हा रस्ता धरून लावला आहे? या रस्त्यावर कालांतरामध्ये जवळजवळ भंडारा ते करडी हा रोड आहे। या रस्त्याची क्षमता 10 टन आहे आणि याच्यावर हेवी वाहतूक नेहमी चालत राहते। रेतीघाटची 40-40 टनचे 10 चक्के इथून जातात। या रस्त्यावर वर्षातून 10-15 वेळ ॲक्सिडेंट होतात। मुलांचे, मुलींचे, शाळकरी मुलींचे अनेकदा जीव गेलेले आहेत। परंतु भंडारा जिल्ह्यातील जो RTO आहे हा रेतीघाटसोबत संगमत करून सन्यानी नेहमी या ठिकाणी ओव्हरलोडचे ट्रक चालवतात। याच्या मागे भंडारा RTOचा संपूर्ण बोंगळ कारभार आहे। त्याकरिता RTOला या ठिकाणी यावा म्हणून आम्ही हा रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आपण बघू शकता की नागरिक इथे खऱ्या अर्थाने इथे रस्ता धरून लावला। आपल्यासोबत आणखी एक नागरिक आहे। हा रोज इथे अपघाताला सामोरं जावं लागते। आपण या अगोदर RTO ऑफिसला कळवलं होतं का? याच्या पहिले आपण 2017-18मध्ये आंदोलन केलेलं आहे आणि हा रोड जो आहे हा 10 क्युबिक टनचाच आहे आणि या रोडची क्षमता 10 क्युबिक टनची आहे आणि हा 40-50 टनचे ट्रक जात आहेत। या रोडले आपण याच्यासाठी चांगला काम व्हावा याच्यासाठी आपण भरपूर कारवाई आपली म्हणजे मदत केलेली आहे आपण। आणि आताचा ॲक्सिडेंट झालेला आहे हा आपण इथे RTOले बोलवत आहोत इथे आणि याच्यावर जे बी काही कारवाई आहे याची ओव्हरलोडिंग जे आहे ते बंद व्हायला पाहिजे। त्याच्यात जे क्षमता या रोडची 10 क्युबिक टन एवढाच माल जेवायला पाहिजे। फक्त 5 क्युबिक टन माल आणखी जास्त गेला तरी चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। पण हा 40, 50, 100, 70 असा टन हा माल जात असेल तर या रोडची कॅपॅसिटी नाही आहे तेवढी। आपण बघू शकता की गावकरीने रस्ता धरून लावला। एकंदरीत जर बघितलं सकाळच्या सुमारास रेतीमध्ये आणि एक दुधाची टँकर ज्यामध्ये अपघात झाला आणि हा भीषण अपघात होता आणि याचा त्रास इथे सामान्य नागरिकांना व्हावा लागतं आहे। आणि त्यासाठी यांचे एकच म्हणणं आहे की RTO ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी ते येऊन आमची समस्या सोडवावी, कारण की हा रहदारीचा रस्ता आणि इथूनच हा मार्ग भंडारा शहराला लागतो। सोबतच इथूनच भंडारा जवळ असल्यामुळे भंडारामध्ये यांना हे जॉब सुद्धा करावा लागतो आहे। तेजस मोतुरे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।